नमस्कार मंडळी. मी काल रामनवमीचा मुहूर्त साधत आपणाशी व्हॉट्सअपवरनं माझ्या मनातील एक हेतू शेअर केला होता. गेल्या वर्षी भारतात मर्यादित षटकांचा विश्वचषक पार पडला. त्यावेळी मी त्या क्रिकेट सामन्यांविषयी थोडेसे लिखाण केले होते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्या लिखाणाला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. त्यातून ऊर्जा घेऊन, त्यातून प्रेरणा घेऊन मी येता T20चा विश्वचषक माझ्या मनातील विचारांनी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी एक यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने आपण आता वेळोवेळी भेटत राहू. आपण काल मी जी माहिती आपल्याबरोबर शेअर केली त्यावेळी आपणाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. काही मित्रमंडळींनी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी वेगवेगळी आणि अतिशय छान अशी नावं पण सजेस्ट केली. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आपणास माहितीच असेल की सध्या भारतात IPL सामने चालू आहेत आणि येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये हे T20 विश्वचषकाचे सामने पार पडतील. त्यासाठी भारतीय संघाची रचना आणि भारतीय संघातील प्रमुख खेळाडू, सलामी, मधली फळी, वेगवान गोलंदाज किंवा यष्टीरक्षक, त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाज कोण असावेत, असा एकंदरीतच भारतीय संघाविषयी आणि भारतीय संघाभोवती गुंफलेला हा जो एक प्रवास असेल, तो प्रवास टप्प्याटप्प्याने मी आपल्यापुढे शेअर करणार आहे. तो माझ्या एक्स्ट्रा इनिंग्स बाय उमेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आज आपण पहिला एपिसोड घेऊन आलेलो आहोत आणि पहिल्या एपिसोडमध्ये मी आपणापुढे भारतातर्फे यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळावी आणि का याविषयी आपण थोडंसं आज डिस्कस करणार आहोत. आपणास माहितीच असेल की जी IPL स्पर्धा सध्या भारतात चालू आहे त्यात भारताच्या संघाकडनं खेळलेले जवळपास 7 ते 8 यष्टीरक्षक विविध फ्रँचायझी संघाकडनं आपणाला खेळताना दिसत आहेत. आपण पहिल्यांदा त्या खेळाडूंवर नजर टाकूया. भारतातर्फे रिषभ पंत, ईशान किशन, संजू सॅमसन, KL राहुल, जितेश शर्मा, ध्रुव जुरेल, दिनेश कार्तिक, KS भरत यासारखे अनेक यष्टीरक्षक आपापल्या संघाकडनं खेळताना दिसत आहेत आणि आपल्या संघाकडनं खेळताना आपल्या खेळाने निवड समितीवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळायचा अनुभव तर आहेच, पण T20 हा एक स्पेशलाइज प्रकार असल्यामुळे तिथे नेमका कसा खेळाडू यष्टीरक्षक म्हणून असला पाहिजे त्याबद्दल आपण इथे सध्या विचार करणार आहोत. आपण सुरुवात करूया दिनेश कार्तिक पासून. मला असं वाटतंय की दिनेश कार्तिक आपला शेवटचा IPL हंगाम खेळतो आहे. तो सध्या 37 वर्षाचा आहे. RCB साठी फिनिशर म्हणून त्यांनी वर्षानुवर्ष उत्तम कामगिरी केलीच आहे. त्या कामगिरीच्या जोरावर त्याने मागच्या T20च्या विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवले होते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तो नेमका सपशेल अपयशी ठरला होता. मी जसं म्हटलं की तो सध्या 37 वर्षाचा आहे आणि
त्याच्यापेक्षा बरेचसे तरुण खेळाडू यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी स्पर्धेत असल्यामुळे त्याची निवड होण्याची शक्यता मला फार थोडी वाटते. त्यानंतर जितेश शर्माचं नाव आपण घेऊया. जितेश शर्मा हे मागच्या 5 ते 6 महिन्यापूर्वी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर अचानक खूप वेगाने वर आलेलं नाव आहे. आणि गेल्या 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी करू शकेल याची नक्की वेळ ठरत नसताना ह्या जितेश शर्माला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जवळपास पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून बऱ्याचशा T20 सामन्यात इतर यष्टिरक्षकांना वगळून संधी दिली होती. सध्या तो IPL मध्ये त्याच्या फ्रँचायझीकडनं यष्टिरक्षण करतोय, पण फारशा धावा त्यांनी केलेल्या नाही आहेत. मधल्या फळीत फलंदाजी करतो. आपल्या संघाकडनं फिनिशर म्हणून प्रसिद्ध आहे. तोडफोड फलंदाजीसाठी खूप नाव त्याचं घेतलं जात आहे. परंतु सध्या तरी तो या स्पर्धेतून खूपच मागे पडलाय असं मला वाटतंय. पुढे जाताना आपण KL राहुलकडे थोडंसं वळूया. KL राहुल हा नक्कीच भारतीय संघातला एक ज्येष्ठ खेळाडू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल द्रविड सारखा अष्टपैलू खेळाडू म्हणून तो सध्या तरी भारतीय संघाला खूप हवाहवासा आहे. यष्टिरक्षण, सलामीची फलंदाजी, मधल्या फळीतील फलंदाजी, भविष्यातला कर्णधार अशा बऱ्याच बिरुदावली त्यांनी त्याच्या नावापुढे आपण लागलेल्या बघतो. त्यांनी विश्वचषक जो गेल्या वर्षी भारतात झाला तेव्हा यष्टिरक्षण केलेलं आहे. तो मधल्या फळीत फलंदाजी करतोय सध्या, पण IPL मध्ये मात्र तो सलामीला फलंदाजी करतोय. यष्टिरक्षण ही एक जमेची बाजू जरी असली तरी T20 सामन्याच्या दृष्टीने त्याचा फलंदाजीतला स्ट्राईक रेट इतर यष्टिरक्षकांच्या तुलनेत खूपच कमी आहे, स्लो आहे. यंदाच्या IPL मध्ये तो फारशा धावाही करू शकलेला नाही आहे. त्यामुळे जरी सलामीचा फलंदाज आहे, वेळ आल्यास गिअर बदलून प्रचंड वेगाने धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे, तरीही सध्या तरी हा स्पर्धेत असला तरी पहिल्या 2 किंवा पहिल्या 3 खेळाडूत तो नाही आहे आणि त्याची निवड होणं ही मला तरी थोडीशी कठीण गोष्ट वाटते. नंतर KS भरत आणि ध्रुव जुरेल या 2 खेळाडूंबद्दल आपण एकदमच बोलूया, कारण या दोघांना IPL मधल्या त्यांच्या संघाकडनं पण अंतिम संघात खेळण्याची संधी फार कमी मिळते. फलंदाजीची संधी तर जवळपास बऱ्याच सामन्यात त्यांना मिळालेली नाही आहे आणि दोघांचाही स्ट्राईक रेट हा एक दिवसीय सामन्यासाठी पण फारसा चांगला नसल्यामुळे T20 साठी यांची निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे 8 यष्टिरक्षक खेळाडूंपैकी मी म्हटलं तसं दिनेश कार्तिक, जितेश शर्मा, KL राहुल, KS भरत आणि ध्रुव जुरेल हे स्पर्धेतून बाहेर पडल्यासारखे आहेत. त्यामुळे आपल्याकडे ऋषभ पंत, ईशान किशन आणि संजू सॅमसन हे 3 खेळाडू फक्त आणि फक्त एका स्थानासाठी स्पर्धा करताना दिसणार आहेत. ऋषभ पंतबद्दल बोलायचं झालं तर ऋषभ पंत जवळपास 1.5 वर्षांनी मोठ्या दुखापतीतून सावरत संघात परतला आहे. IPL मध्ये दिल्लीचं कर्णधारपद आणि यष्टिरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय उत्तम प्रकारे तो पार पाडतो आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजीत त्यांनी जे काही सामने आत्तापर्यंत खेळले आहेत त्या उत्तम फलंदाजी करताना उत्तम असा स्ट्राईक रेट सुद्धा ठेवलेला आहे. त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 150च्या आसपास असल्यामुळे तो यष्टिरक्षकाच्या ह्या जागेसाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात प्रमुख दावेदार असणार आहे. ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा एक डावा उजवा जी स्ट्राईक रेट आणि स्ट्राईक रोटेट करण्यासाठीची भारताच्या दृष्टीने गरज आहे ती पार पाडू शकतो. त्याचबरोबर त्याचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. हे सगळे त्याच्या दृष्टीने प्लस पॉईंट आहेत. पण भारतीय संघाचा खास करून T20 संघाचा समतोल साधण्यासाठी भारतीय संघाला फक्त डावखुरा फलंदाज, डावखुरा मधल्या फळीतला फलंदाज यष्टिरक्षक म्हणून असावा की नसावा हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून जरी तो उत्तम यष्टिरक्षक, उत्तम फलंदाज, चांगला स्ट्राईक रेट असलेला फलंदाज असला तरी तो मधल्या फळीत खेळत असल्यामुळे आणि त्याच्याकडे आजपर्यंत फिनिशर ह्या भूमिकेतून सहसा कोणी बघत नसल्यामुळे ऋषभ पंत माझ्या दृष्टीने स्पर्धेत असला तरी माझा यष्टिरक्षक म्हणून पहिला चॉईस नाही आहे. नंतर आपण वळूया ते संजू सॅमसनकडे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार आहे. या स्पर्धेत त्याने सातत्याने धावा केलेल्या आहेत. धावा करताना उत्तम स्ट्राईक रेट त्यांनी जपला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी उत्तम यष्टिरक्षण सुद्धा केलेले आहे. संजू सॅमसनने परवा एक फलंदाज धावबाद करताना जी चपळाई दाखवली ती बघून निश्चितच आपल्याला धोनीची आठवण आली असेल. तो मधल्या फळीत फलंदाजी करतो, तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि ह्याच दोन गोष्टी कदाचित त्याच्या विरुद्ध जाण्याची शक्यता असू शकते. त्याचा स्ट्राईक रेट उत्तम असला तरी मधल्या फळीतली फलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करणं या दोन गोष्टी त्याच्या विरोधात जाऊ शकतात. म्हणून मी त्याला माझा पहिल्या क्रमांकाचा यष्टिरक्षक म्हणून सध्या तरी संघात स्थान देऊ शकत नाही. त्यामुळे आता उरला तो ईशान किशन. ईशान किशन मध्यंतरी त्याच्या वागण्याने, त्याच्या कृतीमुळे बराच चर्चेचा विषय ठरला. त्याला त्याचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पण गमवावं लागलं. वार्षिक करारातून त्याला वगळलं गेलं. संघातून सुट्टी घेऊन, तेही मानसिक स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे संघात सुट्टी घेऊन त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि भारतात परतला. पण आराम किंवा कुटुंबाबरोबर वेळ न घालवता तो जगभराच्या दौऱ्यावर गेला आणि त्याने त्याची मानसिक परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व गोष्टी मागे ठेवून, कारण त्या दरम्यान त्याच्यावर प्रचंड टीका झाली, पण या सगळ्या गोष्टी तो मागे ठेवून त्यांनी IPLची तयारी केली आणि IPLमध्ये मुंबईसारख्या मोठ्या संघाचा एक अविभाज्य घटक म्हणून तो सध्या खेळतो आहे. मुंबईतर्फे खेळताना तो रोहित शर्मा बरोबर डावाची सुरुवात करतो. तो डावखुरा फलंदाज आहे. त्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या जमेच्या बाजू आहेत. यष्टिरक्षण, डाव्या हाताची फलंदाजी, सलामीची फलंदाजी, या तिन्ही गोष्टीमुळे माझ्या दृष्टीने भारतीय संघाचा, T20च्या संघाचा, अंतिम संघाचा जर समतोल साधायचा असेल तर
सलामीचा फलंदाज, उत्तम यष्टीरक्षक, डावखुरा फलंदाज आणि चांगला 150च्या वरचा स्ट्राईक रेट असलेला ईशान किशन हा माझा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. आपणास काय वाटते हा व्हिडिओ बघितल्यावर आपण नक्की सांगा. कारण ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे जरी उत्तम यष्टीरक्षक, उत्तम फलंदाज, स्ट्राईक रेट चांगले असलेले फलंदाज असले तरी सध्याची भारतीय संघाची एकंदरीतच रचना बघता आपणाला म्हणजे मला तरी असं वाटतंय की यष्टीरक्षणाबरोबर सलामीला खेळणारा खेळाडू भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून असला पाहिजे, ज्यामुळे भारतीय संघाचा समतोल काही प्रमाणात साधला जाईल आणि भारतीय संघाला काही विजय मिळवायला त्यामुळे सहज सोपे जाईल. धन्यवाद.